शिवसंग्रामच्या विनायक मेटेंना महायुतीसोबत घेऊ नये असा शिवसेना नेत्यांचा कल असल्यानं आज मेटेंच्या मातोश्री भेटीचा आणि वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहातला सोहळा रद्द करण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर आली। विनायक मेटे महायुतीसोबत येण्यासाठी इच्छुक आहेत या संदर्भात आज दिवसभर मातोश्रीवर खलबतं सुरू होती। या संदर्भात शिवसेना नेत्यांची मतं उद्धव ठाकरे यांनी जाणून घेतली, पण विनायक मेटे यांनी याआधी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत केलेली आक्षेपार्ह विधानं आणि त्यामुळे शिवसेना नेत्यांमध्ये पसरलेली नाराजी त्याचे पडसाद आज दिवसभरातल्या बैठकीतही उमटले। म्हणूनच त्यांना सोबत घ्यायला शिवसेना नेत्यांनी कडाडून विरोध केला। तसंच मेटेंची मराठा आरक्षणाची भूमिका आणि शिवसेनेची आर्थिक निकषांवरची भूमिका या पूर्णपणे विसंगत असल्यानं या बैठकीत लक्ष वेधण्यात आलं। एकंदरीत बीडची राजकीय गणितं पाहता विनायक मेटेंना महायुतीसोबत घेण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे आग्रही असल्याची चर्चा सुरू आहे। या बातमीकरता आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ नेते दिवाकर रावते। दिवाकर रावते, अशी कोणती गोष्ट आहे की ज्याच्याकरता तुम्हाला विनायक मेटे आता जवळचे वाटू लागलेले आहेत? आम्हाला विनायक मेटे जवळचा वाटायचा प्रश्नच येत नाही। आणि विनायक मेटे कोण आहेत? ते राष्ट्रवादीचे आमदार आहेत। त्यांना राष्ट्रवादीने त्या पक्षाच्या विरोधात कार्य म्हणून त्यांना नोटीस दिलेली आहे की आता त्या नोटीसचं उत्तर किंवा पक्षाची उद्या हकालपट्टी झाली तर कुठे जायचं या संदर्भात विनायक मेटे जर कुठलं घर शोधत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे। आणि मग या त्या बाबतीत ते मेटे आता विनायक यांच्याबरोबर आहेत, गोपीनाथ मुंडेंबरोबर ते आहेत असं आपण सांगताय। त्यामुळे विनायक मेटे हे कुठल्या पक्षात जाणार आहे ते त्यांनी ठरवायचंय, त्याच्यानंतर त्या पक्षाने ठरवायचं त्यांना घ्यायचं की नाही। दिवाकर रावते, मग आजचा कार्यक्रम आणि मातोश्रीवरची भेट जी कॅन्सल झाली त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मातोश्रीवर आज आम्ही आमच्या निवडणुकीच्या एक संपूर्ण आकडेच्या संदर्भात चर्चेमध्ये होतो आणि त्यावेळेला फक्त हा विषय मांडला उद्धवजींनी विनायक मेटेच्या संदर्भातला की असं गोपीनाथ मुंडे आणि विनायक मेटे तर बोला आपला काय प्रश्न आहे याच्यामध्ये। आणि महायुतीमध्ये म्हणजे याचा अर्थ दिवाकर रावते, नेतृत्व आणि कार्यकर्ते किंवा नेतृत्व आणि दुसऱ्या फळीतले नेते यांच्यामध्ये काहीसा विसंवाद आहे या प्रकरणावर, एवढं तर आपण म्हणू शकतो? मला कळलं नाही कुठल्या कार्यकर्त्यांबद्दल बोलतोय आपण? कार्यकर्त्यांना असं वाटतंय, आपल्या सहकारी पक्षाला असं वाटतंय की विनायक मेटे यांचा स्वीकार करण्यात यावा। 5 निडगुरकरजी 5 पक्ष आहेत महायुतीमध्ये, बरोबर आहे? तर मेटेला राष्ट्रवादीचे आमदार म्हणून जर बाहेर पडल्यानंतर कुठल्या पक्षात जायचं हा मेटेंचा प्रश्न आहे। 5पैकी जानकरांबरोबर जायचंय का? शिवसेनेमध्ये या संदर्भात कोणतेही मतभेद नाहीत असं स्पष्टपणे सांगाल आपण? दिवाकर रावते, शिवसेनेत कोणतेही मतभेद या संदर्भात नाहीत असं स्पष्ट सांगाल? शिवसेनेमध्ये त्यांनी पुढे जाहीर केलं आम्ही शिवसेनेत येतोय, परंतु मेटेंनी ज्या संदर्भामध्ये शिवसेनेच्या आरक्षणाच्या संदर्भात आमची भूमिका स्पष्ट आहे ती सभागृहात आम्ही मांडलेली आहे, त्याबद्दल प्रश्न येत नाही। आणि मेटे हे आता आमदार म्हणून तिकडून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादीतून ते एक आमदार आहेत, ते राष्ट्रवादीचे, त्यांना नोटीस दिली गेलेली आहे। तर नेते बाहेर निघाल्यानंतर कुठल्या पक्षात जाणार, तर त्यांना भाजपमध्ये जायचं तर ते त्याचा निर्णय भाजप पक्षाने घ्यायचा आहे। ते भाजप पक्ष घेत, भाजप हा पक्ष महायुतीमध्ये आहे, तर ते कोणत्या पक्षात जाणार? दिवाकर रावते, एकूणच विनायक मेटे या प्रकरणावरचा संवाद आणि विसंवाद हे दोन्ही गोष्टी आता या ठिकाणी समोर येतात। या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आभार। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।